आता महत्त्वाची बातमी। भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांवर जीवघेणा हल्ला केलेल्या आरोपींची पोलिसांनी घटनास्थळी धिंड काढली आहे। भावली धरण परिसरातल्या घटनास्थळीने तसंच इगतपुरी शहरातनं धिंड काढत अर्थातच पोलिसांनी आरोपींना कायद्याचा धाक दाखवलाय। यावेळेला संशयितांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा वदवून घेण्यात आल्या। कुटुंबावरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या या 9 संशयित आरोपींना इगतपुरी कोर्टानं 18 जुलैपर्यंत म्हणजेच 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू हे मुख्य संशयित अजूनही फरारच आहेत, तर त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे। तर या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, एकीकडे हा बालेकिल्ला आहे कायद्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, या सगळ्या आरोपींकरवी म्हटलं जातंय, मात्र वारंवार या घटना नाशिकमध्ये घडतायत हेही तितकंच मोठं सत्य आहे। आपण जर पाहिलं तर भावली परिसरामध्ये ही जी काही पर्यटकांना मारहाणीची घटना ही घडली होती, यामुळे खरं महाराष्ट्रातच खळबळ ही उडालेली होती। दरम्यान यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र ही फिरवली आणि 9 आरोपींना आतापर्यंत अटक ही करण्यात आलेली आहे। तर 3 आरोपींचा अजूनही शोध सुरू आहेत। ते 3 आरोपी नक्की कुठे आहेत, त्यांचं लोकेशन काय आहेत किंवा इतर पुराव्यांच्या आधारे इतर सर्व टेक्निकल आधारे देखील त्यांचा शोध जो आहे तो खरं तर सुरू आहे। आपण जर बघितलं तर काल त्यांना इगतपुरी न्यायालयामध्ये हजर हे करण्यात आलेलं होतं। न्यायालयामध्ये देखील जोरदार युक्तिवाद खरं तर दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेला होता। सुरुवातीला सरकारी पक्षाने 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी ही केलेली होती, मात्र त्यानंतर त्यांना 4 दिवसांची म्हणजेच 18 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान न्यायालयात हजेरी लावल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात हे आरोपींना नेण्यात आलं आणि काही वेळातच पुन्हा एकदा त्यांना भावली धबधब्याजवळ जिथे ही घटना घडली होती तिथे घटनास्थळी त्यांना आणण्यात आलं। तिथे खरं तर स्पॉटवरती इथे पंचनामा देखील करण्यात आला। ही घटना नक्की कशी घडली होती, कसा हल्ला केला होता, याबाबत पूर्णपणे त्या आरोपींकडून माहिती जी आहे ती घेण्यात आलेली आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर या घटनेमध्ये अजून जर बघितलं तर आता पोलिसांच्या हाती आजपासून 3 दिवस हे आहेत, पोलीस कोठडी मिळालेली आहेत। या 3 दिवसामध्ये या आरोपींचे साथीदार कोण आहेत, त्यांना कोणी कोणी मदत ही केलेली आहे, यासोबतच त्यांचे इतर साथीदार नक्की कोण आहेत, कोणकोणती वाहनं जी आहेत ती या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली आहेत, याचा सर्व तपास जो आहे तो पोलीस हे करणार आहेत। नक्कीच, आणि तुमच्याकडनं या संदर्भातले प्रत्येक अपडेट घेत राहू। सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।